नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या कालावधीमध्ये मान्सून पावसाची तीव्रता अधिक वाढून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये भयंकर ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। तर हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही भागामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामानाची मोठी अपडेट। 4 जुलै दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता। कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातून सुरू असलेल्या ओलसर वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे। सर्वाधिक पावसाची शक्यता कोकण आणि घाटमाथा परिसरात आहे। विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अति जोरदार ते ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज। या भागासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे। मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर, पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज। तर काही ठिकाणी 40 ते 60 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहू शकतात। डोंगराळ आणि घाट भागात कमी वेळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास स्थानिक पाणी साचणे, छोटे ओढे नाले भरून वाहणे आणि भूसंकलनाचा धोका वाढू शकतो। मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण होईल असे निश्चितपणे म्हणता येणार नाही। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, फवारणी शक्यतो पुढे ढकला, काढलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि मेघगर्जना सुरू असताना उघड्या शेतात काम करणे टाळा। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। येत्या काही तासांमध्ये बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन महाराष्ट्राकडे पावसाची स्थितीही जबरदस्त बघायला मिळणार आहे। तसेच अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वाऱ्याचा ओलावा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राकडे येत आहे। त्यामुळे या दोन्ही स्थितीचा संगम होऊन महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस, तर काही भागामध्ये पावसाची स्थिती मध्यम जोरदार, तर काही भागात वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 4 जुलै 2026 या तारखेचा दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता अधिक बघायला मिळणार आहे, सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे दुपारच्या नंतर पावसाची स्थिती केरळच्या दक्षिणेकडे मध्यम स्वरूपात राहील। कर्नाटक आणि गोवा राज्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, भारताचा पूर्व परिसर, काही परिसर या भागामध्ये ढगाळ वातावरण, हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्वेकडे पावसाची स्थिती ही जगदलपूर, रामगुंडानम तसेच कांतामाल, भुवनेश्वर, राउरकेला, कोलकाता इकडे ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर सर्वच भागात एकसारखा पाऊस नसेल। तसे महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती जबरदस्त स्वरूपात राहील। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अळरणा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव, राणाकुंडे, कानापूर, निठुरगंजी मध्यम हलका पाऊस राहील। गोवा राज्याचा परिसर, मडगाव, कोचकोडे, साईगाव, कास्टर रॉक तसेच बिचोलियम, अंजनियम मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अरस, वेंगुळा, महापानकुडल मध्यम पावसाचा अंदाज आहे। मालवण, वायगणी, पोहिपकासल, कडेगाव, पटेगाव, गारगोटी, पोंडा, राधानगरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर बघितला असता कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही अजरा, नेसारी, अड्डाला मध्यम स्वरूपात राहील। अजरा, कडेगाव, पटेगाव, गारगोटी, कापसी जोरदार पावसाचा अंदाज आहे। पोंडा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील।
रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबा, किनी, कोडाली, परोळा, संगळ इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे इचलकरंजी, सांगली, मालगाव, देसिंग, जळकाटी, किरंगी तसेच लगतचा परिसर बघितला असता रामपूर, पलूस मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सांगली जिल्ह्याच्या या भागात राहील। इतर ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। दुपारनंतर या पावसाची स्थिती राहील। सातारा जिल्ह्यात मेढा, डाले, कराड, कडेगाव, उमराज, अरळ, अरवाडे, सातारा, कोरेगाव आसपासचा परिसर, निलदाल, दहिवडी, वडोज इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तुफान पावसाची शक्यताही कोयना, पाटण आणि तसेच माकंजन, सरवाडा, लोटे, चिपळूण, हेडविक, गुहागर, मारगाव, तांबे, ओसोटपोट, मेढा इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। दापोली, पाचपाणी, कलसीत, मंदनगड तसेच महाडवर्धन, गोरेगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। दिवेघर, श्रीवर्धन, गोरेगाव, टाला, इंदापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती दुपारनंतर जबरदस्त राहील। व्याहलेल, सोनापूर, लवासा, जिटे, सौंदगड, आंबेकळवण इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। रोहा, नागोठाणा, कलसीत आणि रायगड जिल्ह्यात काही परिसर, चोंडी, अलिबाग, शिळकोपोली, कामशेत इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे। जवळजवळ पुणे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाची स्थिती जबरदस्त राहील। खेटवल्ले, शिवापूर, दायरी तसेच मारगाव, जेजुरी मध्यम पावसाचा अंदाज आहे। पुणे, लोणी, कालभोर, पुनावले जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। चाकण, कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर ढगफुटी सदृश पावसाचा अंदाजा लगतचा परिसर राहू, कडेगाव, दौंड, पडेगाव मुसळधार स्वरूपात राहील आणि अहिल्यानगरचा काही परिसर, कर्जत, कुलधरण जोरदार पावसाचा अंदाज आहे। मात्र श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक, नार्वे, बोरी, भांबर्डे, कवटे, पाबल, मलठण, पारणे, सुपे, आले आणि टाकळी, डोकेश्वर पुणे जिल्ह्याचा परिसर आणि अहिल्यानगरचा परिसर या भागामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील। मध, जुन्नर, ओतूरलाही भयंकर पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। घाटमाथ्याकडे तर ढगफुटी सदृश पावसाची शक्यता भयंकर बघायला मिळणार आहे। आंबेगाव, मोरवाड तसेच कल्याण, डोंबिवली, शिवाले, वई, शाकरे, खडवाली, उंबरपाडा, पिलवी या भागामध्ये तसेच किनारपट्टीचा परिसर, मुंबई, नवी मुंबई, पनवेल इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मराभाईंदर, वसई, विरार, गोडमाल, वाडा, मान्नोर, कुडण, पालघर, बोईसर, वाणीगाव, कासाकरोड इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। जोर, मोखाडा, त्र्यंबक आणि परळी, सरवाडा, इगतपुरी, मुनगाववाडीवर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्यात दुपारनंतर बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। जोरदार पावसाचा अंदाजा मालेगाव, मालगाव, नांद्राणे, चाळीसगाव लगतचा परिसर बघितला असता अरबी, बोकरूड मुसळधार पावसाचा अंदाज राहील। धुळे, अंजंग, कापडणे आणि लगतचा परिसर, चिमठाणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि जैतपूर, गोडी, इसाले, सांगवी, सोले धुळे जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज राहील। अक्कलकोट, तलोडा, शहादा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे। जळगाव जिल्ह्याकडे पावसाची स्थिती जळगाव, वसाव, उडाली, मुक्ताईनगर तसेच जामनेर, भोर, पाहूर आणि भडगाव, पाचरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात चाळीसगाव, साईगव्हाण आणि तसेच मालगाव, नांद्राणे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री, विरामगाव, एलकोपा, देवगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सांसे, पिंपरी, काचूड, पाचूड, लिंबे, जळगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। जालना जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन जोरदार पावसाचा अंदाजा दुपारच्या नंतर राहील। तसेच सोलापूर आणि लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती मध्यम जोरदार स्वरूपात राहील। आणि नांदेड भागाला या जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज फारसा नाही। तर जोरदार पावसाचा अंदाजा विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये राहील। पुसद, खंडाळा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव, मौर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। कॅप, गौमूत्री, धनोरा, निमगुडा, अलिदाबाद, पांढरकवडा ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज राहील। रुई, जवई, अनेद्या आणि साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नेर, लाडकेट, धारवा हलका पाऊस दुपारनंतर राहील। वाशिम जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। वाशिम, रिथाड, मंगळपीर, गर्जना-खेडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती लोणी, रिसोद, बीबी आणि तसेच रिथाड, वाशिम मुसळधार स्वरूपात राहील। मेहकर, डोंगगाव, कुदनापूर, घाटबोरी, चिखली अतिवृष्टीचा जोर राहील। तसंच गिरडा, बुलढाणा, पिंपरी गावली, मोटाला आणि दासराखेड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे। आणि तसेच वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, वर्धा, अरबी, वडोणा, लाडगड, कोडाली, काटोल
नागपूर जिल्ह्याचा काही परिसर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड मार्केट या भागातील दुपारनंतर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच पावसाची स्थिती ही गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा दिवरी आणि चिंचोला, दिसिंग, दिगोरी, कुरखेडा, बालेटोला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर या जिल्ह्यात दुपारनंतर पावसाची स्थिती थोडी कमी राहील, हलका मध्यम बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत पावसाची स्थिती ही महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपात राहील। तर जोरदार पावसाचा अंदाज हा नांदेड भागाला या जिल्ह्याकडे रात्री उशिरापर्यंत उमरखेड, ढाकणी, मोरसोंदी, किनवट, हिमायतनगर, तमसा, भोकर, शिवानी, जेवली या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान राहील। इतर ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। तसे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पुसद, खंडाळा, साक्री, देहाणी या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे। मंगळूरपीठ, कर्जत, खेडा, वाशिमलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जयपूर, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। मालेगाव, परतूर, महसूल तसेच गुदनापूर, घाटबोरी, चिखली जोरदार पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। तर अमरावती जिल्ह्याकडे पावसाची स्थिती अमरावती, मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव, सोजी, अचलपूर, चिखलदरा, चांदूर बाजार या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्यात अकोट, हिरवाखेड, आलिवाडी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव इकडे हलका पाऊस राहील। परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा जिंतूर, मठ्ठा, परतूर, सेलू, आष्टी या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे रात्री उशिरापर्यंत अहिल्यानगरच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा करमाळा, कर्जत, कुलधरण, श्रीगोंदा आणि तसेच लगेच परिसर भेटला असा राळेगाव, सुरेगाव इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। शिर्डी, तांबा, कोपरगाव, रावरी, देवळी, प्रवाळ या भागात पावसाचा जोर कमी राहील रात्री उशिरापर्यंत। तसेच पावसाची स्थिती घाटमाथ्याकडे जबरदस्त स्वरूपात बघायला मिळणार आहे। घाटमाथ्याकडे पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत शहापूर, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक आणि कल्याणमली, भिवंडी, मिरा, भाईंदर, पालघर जिल्ह्याचा परिसर इकडे ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत राहील। आणि पुणे जिल्ह्याकडे वाडा, मनसर, कवठे, पाबल, मलठण, पुणे, सुसगाव, दायरी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, पेंच व खोपोली, कामशेतलाही जोरदार स्वरूपात राहील। पुणे जिल्ह्याकडे लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठाणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि सातारा जिल्ह्याकडे मंदनगर, वाई, सातारा, खेड, चाकदेव, मारगाव, तांबे, लोटी, चिपळूण, अरवाडे, कोयना, पाटण मुसळधार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे रत्नागिरी, पूर्णगड, वडापेठ, राजापूर, रेपटण तसेच परोळासह कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर मलकापूर, कोकरूड या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड आणि तसेच वायगणी, पुयकासल जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे पावसाची स्थिती मध्यम जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे। नागपूर, अंमली, कोकसाने, विसरवाडी या भागात जोरदार पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत असणार आहे।